बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याच्या घटनेवर पहिल्यांदाच भाष्य केलंय। शिवसेनेतून बाहेर पडलो हे माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं तर घर सोडण्यासारखं होतं असं राज ठाकरेंनी म्हटलंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय। राज ठाकरेंनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केलेलं आहे जाहीर सभेत आणि आजचं राजकारण म्हणजे गुलामांचा बाजार असल्याची टीकाही राज ठाकरेंनी केली आहे। कल्याण डोंबिवलीसह राज्यातील इतर भागातील राजकारण पाहून शिसारी आल्याचं त्यांनी म्हटलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा दाखला देत भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय। सध्या हिंदुत्वाचा बाजार मांडून ठेवल्याचं म्हणत त्यांनी टीकास्त्र डागलंय। हिंदुत्वाचा बाजार मांडलेला पाहून बाळासाहेब ठाकरे व्यथित झाले असते असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे भावूक झाल्या। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आणि किस्से राज ठाकरे सांगत होते। त्यावेळी भावनिक झालेल्या रश्मी ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू तरळले। षण्मुखानंद सभागृहात राज ठाकरेंचं भाषण संपल्यानंतर राज ठाकरे सभागृहातून निघाले। यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी रश्मी ठाकरे राज यांच्यासह सभागृहातून बाहेर आल्या आणि कारपर्यंत त्यांनी राज ठाकरेंना सोडलं। महाड नगर परिषद निवडणुकीमधील राडा प्रकरणी विकास गोगावले यांच्यासहित 8 आणि राष्ट्रवादीचे 5 असे 13 आरोपी महाड पोलिसांना शरण आलेत। कोर्टाने या सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मात्र राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे अद्यापही फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत। महाराष्ट्र सदन घोटाळा छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळाला। ईडीनं पीएमएलए कोर्टामध्ये दाखल केलेल्या दाव्यात भुजबळांची मुक्तता झाली असून एसीबीनंतर ईडीच्या केसमध्ये भुजबळ दोषमुक्त असल्याचं समोर आलं आहे। परभणीत जिल्ह्यामध्ये वरपुडकर पॅटर्नची चर्चा रंगली आहे। माजी मंत्री सुरेश वरपुडकरांच्या कुटुंबातील तब्बल 5 सदस्य यंदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। सुरेश वरपुडकरांनी जो राजकीय मेळ साधला आहे तो भल्याभल्यांनाच आजपर्यंत जमलेला नाही आहे। विशेष म्हणजे हे 5ही जण वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत। मुंबईत महापौर निवडीसाठी एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा असं मोठं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलंय। यावर आम्हाला कोणाच्याही प्रस्तावाची गरज नाही असं उत्तर शिंदेंनी दिलं। बाळासाहेबांना आदरांजली वाहणाऱ्या मोदींनी सेना फोडली, आता मोदींनी शिंदेंकडून प्रेरणा घेत आहेत का ते असा सवाल विचारत संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला। केडीएमसीमध्ये शिवसेना भाजपच्या युतीत आता मनसेही साथ देते। दरम्यान विकासाच्या मुद्द्यावर मनसेने केडीएमसीमध्ये पाठिंबा दिलाय। लोकसभा निवडणुकीत देखील आमच्या सोबत ते होते असं एकनाथ शिंदे म्हणाले। चंद्रपूर शहर मनपा सत्ता स्थापनेमध्ये आणखी एक मोठी घडामोड घडली आहे। जनविकास सेना आणि एमआयएम यांनी 4 नगरसेवकांच्या महानगर आघाडी गटाची नोंदणी केली। जनविकास सेनेचे 3 आणि एमआयएमच्या 1 नगरसेवकाचा यात समावेश आहे। जनविकास सेना नगरसेवक पप्पू देशमुख यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। भिवंडीतील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये नगरसेवकांची बैठक घेण्यात आली। या बैठकीतून गटनेतेपदाची आणि महापौर पदाची नावं समोर आली। उद्या होणाऱ्या बैठकीत गटनेता निवडला जाणार आहे। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तासगाव कवठे महाकाळ तालुक्यात शरद पवारांच्या पक्षाकडून स्वबळाचा नारा देण्यात आला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करत स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय। अकोला महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार असून आमच्याकडे 45 नगरसेवकांसह बहुमत असल्याचं सूचक वक्तव्य भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केलं। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये कारला खडकाळा या मतदारसंघात भाजप आणि शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आलाय। आशा वायकर आणि रंजना गायकवाड यांनी एकविरा देवीचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला। नवला खुंबरे गावामध्ये इंदोरी वराळे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार मेघा भागवत, वराळे पंचायत समिती गणाचे भाजप उमेदवार रवी शेट्टे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय। ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली। सोलापूर महानगरपालिकेमधील महापौर, उपमहापौर आणि विरोधी पक्ष कार्यालयामध्ये प्रशासनाकडून सज्ज करण्यात आलेले आहेत। सोलापूर महानगरपालिकेचे महापौर पद हे सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालंय। जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये येत्या आठवड्यात महापौर निवडीची शक्यता आहे। सोलापूर मंद्रुप पंचायत समिती गणाच्या अर्ज छाननीवेळी नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत। भाजपतर्फे दोघांना एबी फॉर्म देण्यात आलेले होते आणि ज्याचा अर्ज रद्द करण्यासाठी जिल्हाध्यक्षांनी पत्र दिलं होतं त्याच उमेदवाराचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरवलेला आहे। मात्र मळसिद्ध मुंगळे यांच्या अर्जावर
रेवणसिद्धी मेटकुंडळे यांनी हरकत घेतली. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची भाजपमधील अनेक इच्छुक देव पाण्यामध्ये ठेवून आहेत आणि भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी अनेक नगरसेवक इच्छुक असल्याची माहिती दिली. मात्र महापौर पदाचा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे किंवा प्रदेश अध्यक्ष घेतील अशी इच्छा नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. परभणीमधील कुंभकर्ण टाकळी येथील नागरिकांनी जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला आहे. टाकळीमध्ये नागरिकांनी प्लॉट खरेदी करत आपली स्वतःची घरं बांधली आहेत, परंतु त्याचा फेर लावण्यात त्यांना अडचणी येत असून प्रशासनाकडून देखील कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही आणि याविषयी वारंवार निवेदन देऊनही कारवाई न झाल्यामुळेच अखेर या नागरिकांनी मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला आहे. भाजी विक्रेते, वडापाव गाडा, शिलाईचं काम करणारे, खानावळ चालवणे असा खडतर प्रवास करून नाशिकच्या आनंदवली या परिसरातील कविता लोखंडे नाशिक महानगरपालिकेची निवडणूक जिंकलेल्या आहेत. कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी निवडणूक जिंकली आहे. आणि एक महत्त्वाची बातमी आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर ठाकरेंनी शिवसेना सोडण्याच्या घटनेवर पहिल्यांदाच भाष्य केलंय. शिवसेनेमधून बाहेर पडलो हे माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं तर घर सोडण्यासारखं होतं असं राज ठाकरेंनी म्हटलंय. गेल्या 20 वर्षात अनेक गोष्टी मला आणि उद्धवलाही उमजल्यात असंही त्यांनी म्हटलंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे. यावेळी उद्धव ठाकरेही उपस्थित होते. मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं. पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक 20 वर्षाचा काळ निघून गेलाय. अनेक गोष्टी मलाही उमजल्या, अनेक गोष्टी मला सोडून उद्धवनंही उमजल्या असतील. द्या सोडून ते आता. बातम्या आपण विस्तारानं बघूयात. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा दाखला देत भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. सध्या हिंदुत्वाचा बाजार मांडून ठेवल्याचं सांगत भाजपावर अप्रत्यक्षपणे त्यांनी टीकास्त्र डागलंय. हिंदुत्वाचा बाजार मांडलेला पाहून बाळासाहेब ठाकरे व्यथित झाले असते असंही राज ठाकरे म्हणाले. तो जो हिंदुत्वाचा आज जो काही इतर सगळ्या ठिकाणी जो काही बाजार मांडून ठेवलेला आहे तो पाहिला असता निश्चित व्यथित झाले असते की अरे मी काय बोलून गेलो, मी काय सांगत होतो, मी तुम्हाला काय म्हणत होतो आणि हे आता कुठच्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणलत. एखादी गोष्ट एखादा माणूस ज्यावेळेला ती घडवतो, ती घडवल्यानंतर त्याचं पुढे बाकीचे लोक काय करतात हा एक देश हे एक्झाम्पल आहे त्याचं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये नाव न घेता एकनाथ शिंदे आणि भाजपाचा जोरदार समाचार घेतलेला आहे. ठाकरे नाव संपवणं कधीही शक्य नाही. मला माझ्या घराण्याचा आणि परंपरेचा अभिमान आहे असाही इशारा त्यांनी विरोधकांना दिला. यावेळी मेलो तरी 72 पण त्या 2 व्यापाऱ्यांचा गुलाम म्हणून राहणार नाही असंही ठणकावून त्यांनी सांगितलंय. दरम्यान एक गद्दार गेला तर 4 निष्ठावंत त्यांची जागा घेतील असा टोलाही एकनाथ शिंदे यांना त्यांनी लगावलाय. मुंबईवरचा भगवा उतरवल्यानंतर तुम्हाला काय मिळालं तुम्ही असा उपरोधिक सवाल उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना विचारलेला आहे. दरम्यान मुंबईतले सगळे गड आम्ही राखलेले आहेत असंही त्यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितले. त्यांनी एवढे जे काही कर्तृत्व उभं केलंय की ते ठाकरे नाव पुसायला अनेक जण इकडे उतरतायत पण अजून ते नावच पुसलं जात नाहीये. असे काय ते वेगळं रसायन होतं आणि त्यांची आम्ही वारसदार. मग त्याला घराणेशाही म्हणायचं तर घराणेशाही म्हणा. मला त्या घराणेशाहीचा आणि घराण्याच्या परंपरेचा अभिमान आहे. मुंबईवरचा शिवरायाचा भगवा उतरवला, काय मिळवलं काय? काय महापौरपद? अरे आपल्याकडे होतीच ना सत्ता 25 वर्ष. या मुंबईकरांनी आज सुद्धा आपल्याकडे नाही म्हटलं तरी काय मतं कमी नाही झालेली. सगळे गड आपण राखलेले आहेत. हे ह्याचं कर्तृत्व तुमचं आहे, माझं नाहीये. हे कर्तृत्व तुमचं आहे. गद्दारी हा विषय का आजचा नाहीये. गद्दारी हा विषय पूर्वापार चालत आलेला आहे. तो आपल्याला एक शापच लाभलेला आहे.
आणि जर का असा विचार केला की जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो, आणि गद्दारी जर का आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर अतिशयोक्ती वाटेल, पण या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता. आणि आता 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात. जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याची घोषणा झाली असून 1 एप्रिलपासून या मोहिमेला प्रारंभ होणार आहे. आणि ओबीसींच्या जनगणनेची मागणी महाराष्ट्रासह देशभरातून झाली असताना पहिल्या टप्प्यात मात्र त्याचा समावेश करण्यात आलेला नाही आहे. पहिल्या टप्प्यात घर यादी आणि गृहगणना या असून यासाठी सरकारनं 33 प्रश्नांची यादी अधिसूचित केलेली आहे. आणि प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान आपल्या सोयीनुसार 30 दिवसांचा कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा महिला आणि बालविकास विभागाने केली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना हप्ता न मिळणं, ई-केवायसी पूर्ण न होणं यासारख्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असून या समस्यांचं निराकरण करण्यासाठी 181 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील घोषणा एक्सवरून केली. मागच्या 2 वर्षांच्या तुलनेमध्ये राज्यात अपघातांची संख्या 332 वाढलेली आहे. तर अपघातामध्ये मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येमध्ये 1.5% घट झाल्याची माहिती परिवहन विभागानं दिली. आणि राज्यात होणाऱ्या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी परिवहन विभागानं वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतलेल्या आहेत. यात स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र, स्वयंचलित शालेय चाचणी केंद्र, चालक चाचणी केंद्र, एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली यावर भर देण्यात येत आहे. आणि याद्वारे राज्यातल्या अपघातामध्ये 2030 सालापर्यंत 50% कमी करण्याचा उद्देश परिवहन विभागानं ठेवलेला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या वार्षिक परीक्षणाचं काम मंगळवारी 27 जानेवारी ते 7 फेब्रुवारीपर्यंत पालिकेकडून हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबई शहर, पूर्व उपनगरामध्ये तसंच ठाणे आणि भिवंडी या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मुंबई महानगरपालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठा भागात 10% पाणी कपात लागू करण्यात येणार आहे, असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. शेअर बाजारामधून विदेशी संस्थांनी गुंतवणूक काढून घेतल्यानं शुक्रवारी डॉलरचा भाव आता 91.94 वर आलेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये विदेशी गुंतवणूक संस्थांनी तब्बल 36,500 कोटी रुपये शेअर बाजारातून काढले. त्यातच आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्यानं रुपयांवरील आता दबाव आणखी वाढून एका डॉलरचा भाव 91.94 रुपयांवर गेलेला आहे. शेअर बाजारावर देखील त्याचा परिणाम दिसून आला आणि सेन्सेक्स 769 तर निफ्टी 241 अंकांनी घसरला. शैक्षणिक वर्ष 2026-27साठी शिक्षण हक्क कायदा अंतर्गत 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित या शाळांच्या नोंदणी आणि पडताळणीमध्ये 27 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ठरलेल्या कालावधीमध्ये सर्व शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं ही मुदतवाढ देण्यात आली आहे. वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त प्रदक्षिणा मार्गानं भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती. सांगलीतील धामणी चौकामधील मयूर नर्सरीमध्ये आग लागली. आगीमध्ये महिलेचा होरपळून मृत्यू झाला आणि या घटनेनंतर महिलेच्या पतीनं तिथून पळ काढल्यानं महिलेचा मृत्यू झालाय की घातपात याचा पोलीस तपास करतायत. भुसावळमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानाला प्रवेशद्वार उभारणी करावी यासाठी बौद्ध महासंघानं पालिका कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलंय. विविध मागण्यांसाठी हे उपोषण केलं असून याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. बुलढाण्यातील लोणार सरोवराची पाणी पातळी वाढत चालली आहे आणि त्यामुळे लोणार सरोवराचं अस्तित्व धोक्यात आलंय. कुलदेवी आई कमलजा माता यांचं 11व्या शतकामधील मंदिर पाण्याखाली गेलंय. सरोवरामधील पाण्याचा pH 11.5 वरून आता 7.5 पर्यंत खाली गेलाय आणि पाण्याची क्षारता ही 6,000 वरून 400 TDS वर आली आहे. त्यामुळे दुर्मिळ जैवविविधता धोक्यात आली आहे. 400 कोटी रुपये घेऊन जात असलेल्या कंटेनरची लूट झाल्याचं समोर आलंय. 2,000च्या जुन्या नोटांनी भरलेल्या कंटेनरची भर रस्त्यात लूट करण्यात आल्यानं एकच खळबळ माजली आहे. 16 ऑक्टोबरची ही घटना असून नाशिकमधल्या संदीप पाटील या तरुणाच्या अपहरणानंतरची ही लूट समोर आली आहे. जीएसटी विभागामधले अधिकारी सचिन जाधव यांच्या आत्महत्येला 10 दिवस पूर्ण होऊनही अद्याप आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक झाली नाही आणि याविरोधात बीड ग्रामीण पोलीस स्टेशनबाहेर जाधव कुटुंबियांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
बदलापूरमधल्या 4 वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी कोर्टाकडून आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि शाळेच्या व्हॅनमध्ये चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली होती. तर एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठीच्या गट नोंदणीवरून काँग्रेस पक्षामध्येच गोंधळ असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षातच 2 स्वतंत्र गट झालेले आहेत. शुक्रवारी रात्री प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या 13 नगरसेवकांची विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी केली. दरम्यान धानोरकरांच्या गटावर वडेट्टीवार समर्थकांनी आक्षेप घेतलाय. वडेट्टीवार यांच्याकडे असलेल्या 15 नगरसेवकांच्या सहीचं धानोरकर गटावर आक्षेप घेण्यात आलाय. त्यामुळे काँग्रेसमधल्या अंतर्गत वाद आता तापल्याचं आपण पाहतोय. वडेट्टीवार यांच्याकडे असलेल्या 15 नगरसेवकांच्या सहीनं धानोरकर गटावर आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच काँग्रेसमधला हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. बातमी अकोल्यामधून आहे. अकोला महानगरपालिकेत भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचं स्पष्ट झालंय. शहर सुधार आघाडीच्या नावाखाली 44 नगरसेवकांची यादी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे सादर करण्यात आली आहे आणि या यादीमध्ये भाजपचे 38 नगरसेवक, राष्ट्रवादी शिवसेना 1 अपक्ष 1 या नगरसेवकांसह राज्यात विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 3 नगरसेवकांच्या स्वाक्षरांचा यात समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे न्यूज 18 मराठीनं सर्वात आधी या संदर्भातली एक आकडेवारी जाहीर केलेली होती आणि त्यावर आता शिक्कामोर्तब झालाय. विशेष बाब म्हणजे अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या 3 नगरसेवकांनी भाजप समर्थित आघाडीत शहर विकासासाठी सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे सत्ता स्थापनेचे दावे फोल ठरले. नागपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचा गटनेता ठरला आहे, मात्र औपचारिक घोषणा शिल्लक आहे. प्रभाग 30 मधील संजय महाकाळकर यांची काँग्रेसकडून गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. संजय महाकाळकर हे सलग दुसऱ्यांदा प्रभाग 30 मधून निवडून आलेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय महाकाळकर हे लवकरच विरोधी पक्ष देखील होतील अशी माहिती मिळते. बातमी डोंबिवलीमधून आहे. डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाल्यांचा आणि मराठीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. खाद्यपदार्थांची गाडी चालवणाऱ्या तरुणीवर महानगरपालिकेनं कारवाई केली. यावेळी परिसरातल्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये. रोज 300 रुपये हप्ता घेऊन सुद्धा कारवाई केल्याची खंत मराठी मुलीनं व्यक्त केली आहे. महानगरपालिकेच्या या दुटप्पी भूमिकेला वाचा फोडण्यासाठी अविनाश जाधव आणि मनसे आक्रमक झाली आहे. मनसे पदाधिकारी येताच फेरीवाल्यांची पळापळ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणाच्या या आम्ही पाठीशी आहोत अशी भूमिका मनसेनं घेतली आहे. दरम्यान मराठी लोकांकडून कोण हप्ते घेतंय, संबंधितावर कारवाई होणार का असा सवाल विचारला जातो आहे. पुन्हा एकदा बातम्यांचा आता वेगवान आढावा घेऊयात. काही बँका छोट्या उद्योजकांना त्रास देत असल्याचा आरोप गुलाबराव पाटलांनी केला आहे. तर छोट्या उद्योजकांना होणारा त्रास कमी करावा असंही ते म्हणाले. पुण्यात पोलिसांनी तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली आणि यावेळी पोलिसांनी 3घांना अटक केली. त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय. पुणे जिल्ह्यामध्ये 3605 मतदान केंद्र आणि 14,000हून अधिक मतदान यंत्र असणार आहे. साताऱ्याच्या सोमंथळी या गावात एका महिलेनं तिच्या दुसऱ्या प्रियकराची हत्या केली आहे. पहिल्या प्रियकर आणि पतीच्या सहाय्यानं महिलेनं हत्या केल्याचं समोर आलं आणि या प्रकरणात महिलेसह प्रियकर आणि पतीला अटक करण्यात आल्याची माहिती मिळते. रायगडच्या वडखळ परिसरामध्ये पोलिसांनी सोनसाखळी चोरीचा पर्दाफाश केलाय. चोरट्याला अटक केली आहे. अवघ्या 12 तासात ही अटक करण्यात आली. आतिफ अन्सारी असं त्याचं नाव आहे. साताऱ्याच्या बामनोळी या रस्त्यावर आटाळी गावच्या हद्दीमध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झालंय. आटाळी परिसरात भीतीचं वातावरण आहे. दापोलीच्या मांदिवली गावामध्ये उर्दू शाळेजवळून सुरू असलेल्या बॉक्साईट वाहतुकीमुळे प्रचंड धूर आणि ध्वनी प्रदूषण पसरलं असून विद्यार्थ्यांचं आरोग्य गंभीर धोक्यात आलंय. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या दाखलेनंतर आता चौकशी समिती गावात दाखल झाली खरी, पण चौकशीच वादाच्या भोवऱ्यात सापडली. समितीसमोरच नागरिक आक्रमक झाल्यानं निष्कर्ष काढण्याआधीच समितीनं काढता पाय घेतलाय. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहिमेचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झालाय.
मानाचा मुजरा हटवूया कचरा हे ब्रीदवाक्य घेऊन या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. वाशिममध्ये ग्रामविकास अधिकाऱ्याला संतप्त महिलांनी धक्काबुक्की करत बाहेर काढल्याचा प्रकार समोर आला. ग्रामविकास अधिकाऱ्यानं वार्षिक हिशेब न दिल्यानं महिला आक्रमक झाल्या. त्यानंतर महिलांनी ग्रामविकास अधिकाऱ्याला ग्रामसभेतून बाहेर काढले. भिवंडी प्रांत कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं ठिय्या आंदोलन केलं आहे. वनपट्टे, पाणीपट्टी, घरकुल योजना, वाढतं वीज बिल, कामगारांचे प्रश्न या समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. बोरिवलीत मनसैनिकांनी गुजराती टेलरला मारहाण केली आहे. महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी मारहाण करण्यात आली आणि या प्रकरणी मनसैनिक किरण नकाशे, विजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.